विजय मॅथ्स मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण क्वाड्रेटिक इक्वेशनचा सेकंड लेक्चर बघतोय. पहिल्या लेक्चर मध्ये मी रूट मेथड आणि फॅक्टरायझेशन हे दोन्ही मेथडचे गणित तुम्हाला समजून सांगितलेले. सर्वांनी ते लेक्चर आधी बघून घ्यायचे. आणि आजच्या लेक्चर मध्ये मी कम्प्युटिंग स्क्वेअर आणि फॉर्म्युला मेथड हे दोन गणित घेणार आहे. सर्वांनी व्यवस्थित गणित शेवटपर्यंत बघायचं. मी कम्प्युटिंग स्क्वेअरची दोन्ही टाईपची दोन गणित घेणार आहे. सर्वांनी लास्ट पर्यंत लेक्चर बघायचे. बघा गणित काय आहे, एक्स स्क्वेअर प्लस 8x वजा 48 बरोबर 0. सर्व विद्यार्थ्यांना कम्प्युटिंग स्क्वेअर एवढी अवघड पद्धत जाते ना, पण सगळ्यात सोपी कम्प्युटिंग स्क्वेअर आहे. मी जसं सांगते ना तसं जर तुम्ही सोडवलं ना तर 100% तुम्हाला सुटेल आणि अवघड तर अजिबात नाही जाणार. बघा मी जी पद्धत सांगते ती पद्धत सर्वांनी फॉलो करायची. सगळ्यात महत्वाचं ही जी दिलेली इक्वेशन आहे ना ती इक्वेशन जनरल फॉर्म मध्ये आहे का नाही ते बघायचं. आता ही एक्स स्क्वेअर प्लस 8x मायनस 48 इज इक्वल टू 0 हे ऑलरेडी तुम्हाला जनरल फॉर्म मध्ये दिलेलं आहे. कुणाला जर जनरल फॉर्म आठवत नसेल तर एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 हा जनरल फॉर्म आहे. बघा ह्या जनरल फॉर्म मध्ये गणित आहे का ते आधी बघायचं. मग आहे हे जनरल फॉर्म मध्ये. मी जी पद्धत सांगते ना ती पद्धत सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवायची. असा एक बॉक्स करायचा. तुम्ही गणित सोडवायला लागताय तिथं असा एक बॉक्स करायचा, म्हणजे त्याला ब्रॅकेट करायचं थोडक्यात. आता मी जी ही बॉक्स मधली पद्धत सांगते ना ही प्रत्येक गणिताला सेमच आहे. ही आहे अशी पद्धत फॉलो करायची. जी एक्सचा जी कोएफिशियंट आहे एक्सचा प्रत्येक वेळेस जी एक्स असेल इथं वाय असेल इथं झेड असेल म्हणजे याचा इंडेक्स 1 असेल त्याचा जी कोएफिशियंट आहे ना तोच कोएफिशियंट घ्यायचा. चिन्ह सहित घ्यायचं. इथं +8 आहे त्यामुळे +8 घेतलं इनटू जी तुम्ही कोएफिशियंट घेताय ना त्याला कंपल्सरी करायचं. कंपल्सरी प्रत्येक वेळेस. आता गुणाकाराचे चिन्ह आहे त्यामुळे भाग जात असेल तर घालवायचा. 8 म्हणजे तुमचं उत्तर काय आलं 4. जे उत्तर आले ना त्याचं कंपल्सरी स्क्वेअर करायचं. प्रत्येक वेळेस कंपल्सरी ही पद्धत जेवढी सांगितली ना तेवढी कंपल्सरी करायचं. मग 4चा वर्ग किती आहे 16. किती आहे 16. आता जे उत्तर आले की नाही 16 ते एकदा काय करायचं, एकदा ते उत्तर प्लस घ्यायचं आणि एकदा मायनस घ्यायचं. एकदा प्लस आणि एकदा मायनस. मग आधी सुरुवातीला प्लसचं घ्यायचं नंतर मायनस. इथपर्यंत सर्वांना समजलं असेल. 1/2 नेच प्रत्येक वेळेस मल्टिप्लाय करायचं. जी उत्तर आले ना त्याचा नेहमी स्क्वेअर करायचं. जी उत्तर आले स्क्वेअर सुरुवातीला प्लसच लिहायचं नंतर मायनसची संख्या लिहायची. आता वरचं गणित आहे असं खाली लिहायचं 8x मायनस 48 इज इक्वल टू 0. आता जी आपण ही एकदा प्लस आणि एकदा मायनस घेतलंय ना ती काय करायचं ह्या दोघांच्या मध्ये मांडायचं. म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 8x अधिक 16 प्लसची संख्या नेहमी आधी घ्यायची नंतर मायनस घ्यायची. मायनस 16 वजा 48 बरोबर 0. समजतंय. आता मी काय म्हणते ती व्यवस्थित लक्ष द्या. जी प्लस आहे की नाही प्लस प्लसच्या इकडे जेवढी संख्या असेल ना तिथून इकडं कंस करून घ्यायचा. म्हणजे कसा बघा एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 16 एवढ्या संख्येला जिथपर्यंत प्लस संख्या आहे ना तिथपर्यंत कंस घालून घ्यायचा आणि पलीकडची संख्या हाय अशी घ्यायची इज इक्वल टू 0. आता ही कंसाच्या पलीकडची संख्या आहे ना ती सगळी पलीकडे घेऊन जायची 0च्या. एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 16 बरोबर हे दोन्ही पण मायनस आहे. तिकडे गेल्यावर दोन्ही पण काय होणार प्लस होणार. काय होणार प्लस. आता मी काय सांगते ती व्यवस्थित लक्षात ठेवा. इथं ही जी आलेली जी ब्रॅकेट मधली जी संख्या ही पूर्ण जी इक्वेशन आहे ह्याचं वर्गमूळ काढून घ्यायचं. वर्गमूळ म्हणजे पहिल्या आणि शेवटच्या संख्येचं वर्गमूळ काढून घ्यायचं. एक्सचं वर्गमूळ एक्स दोन्हीकडे प्लस असेल तर इथं प्लस देऊन टाकायचं. इथं एका ठिकाणी किंवा दोन्ही ठिकाणी मायनस असेल तर मायनस देऊन टाकायचं. 16चं वर्गमूळ 4 आणि याचा स्क्वेअर करायचं. आता ही जी 48 आणि 16 आहे यांची बेरीज किती येते 64. किती येते 64. आता इकडचं स्क्वेअर घालवलं इकडं रूट येते म्हणजे ह्या बाजूचं जर स्क्वेअर घालवलं तर तीच इक्वलच्या इकडे रूट संख्या येते. काय ती रूट एक्स प्लस 4 जर निघत असेल तर संख्या काढायची. मग 64 कितीचं रूट आहे कितीचं वर्गमूळ आहे 8चं.
त्या बाहेर काढताना एकदा प्लस घ्यायची आणि एकदा काय घ्यायची, मायनस घ्यायची. घ्यायला विसरायचं नाही. मग आता x+4 इज, एकदा +8 घ्यायचं आणि एकदा काय करायचं, -8 घ्यायचं. काय करायचं, -8. मग x इज इक्वल टू, हे 4 प्लस आहे, तिकडे गेल्यावर काय झालं, -8 मधून 4 गेले, किती राहिलं, 4. नंतर x इज इक्वल टू -8 - 4. x इज इक्वल टू वजा 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 काय झाला, अधिक. 8 आणि 4 किती झालं, 12. मोठ्या संख्येचे चिन्ह वजा. म्हणजे तुमचं x ची किंमत 2 आली, 1 4 आणि 1 वजा 12. मग खाली वाक्य लिहायचं, 4 and -12 are the solution of given quadratic equation. Solution of given quadratic equation. म्हणजे आपण सोडवलंय काय, क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवलंय, त्यामुळे त्याचं उत्तर आहे असं वाक्य लिहायला विसरायचं नाही का, तर ह्या वाक्याला तुम्हाला अर्धा मार्क असतो. त्यामुळे सर्वांनी हे लक्षात ठेवायचं, कुणाला काय अडचण नसावी. आता हेच गणित कंप्लीटिंग स्क्वेअरचं, आता इथं जी होतं की नाही, इथं कोइफिशियंट 1 होता. किती होता, 1. पण 1 पेक्षा जास्त जर कोइफिशियंट आले, म्हणजे थोडक्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची, कंप्लीटिंग स्क्वेअर मध्ये इथं 1च कोइफिशियंट पाहिजे. 1 पेक्षा जास्त असेल तर चालणार नाही, 1च आणायचा. म्हणजे 1 पेक्षा जास्त असेल तर तो घालवून 1 आणायचा. मग तसे गणित सर्वांना मी सांगते, चला बघा. 9y चा स्क्वेअर -12y + 2 = 0. सर्वांनी ह्या गणिताकडे पण व्यवस्थित लक्ष द्यायचं. हे पण गणित खूप सोपं आहे, अजिबात अवघड नाहीये. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण जी कंप्लीटिंग स्क्वेअर सोडवते नाही, कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड, त्याच्यामध्ये इथं जी स्क्वेअर असते ना, त्या स्क्वेअरच्या समोर एकच कोइफिशियंट पाहिजे. म्हणजे एक पेक्षा मोठा असता कामा नये. जर असेल तर तो आपल्याला घालवायचा का. जर आपल्याला वरची जर संख्या घालवायची असेल, समजा इथली जर संख्या घालवायची असेल, तर कसं घालवू शकतो रे, ज्या खाली 9 असेल तरच 9 ला 9 जाऊ शकतो. म्हणजे तुम्हाला सर्वांना एक डोक्यात बसला असेल की आपल्याला ह्या इक्वेशनला डिवाइड करावं लागेल. काय करावं लागेल, डिवाइड. पण कितीने, 9 ने. का तर 9 आहे, जी इथं संख्या असेल ना त्याच संख्येने डिवाइड करायचं. मग 9 आहे, मग 9 ने डिवाइड करू. डिवाइडेड 9 ऑन बोथ साइड. दोन्ही बाजूला 9 ने डिवाइड करायचं. चला डिवाइड करू आपण. 9y चा स्क्वेअर अपॉन 9 सगळीकडे करायचं, दोन्ही बाजूला करायचं, +2 अपॉन 9 = 0 अपॉन 9. 9 ला 9 गेलं, भाग जात असेल तर घालवायचा. इथं 3 त्रिक 3 चौक 12, 3 त्रिक 9. म्हणजे आपलं उत्तर काय आलं बघा. इथं y² -4 अपॉन 3y प्लस, इथं भाग जात नाही म्हणून हा असं ठेवला, आणि कोणत्याही संख्येला 0 ने भागलं असतं उत्तर 0. काय येतं, 0. म्हणजे आपल्याला ज्या फॉर्म मध्ये पाहिजे होतं त्या फॉर्म मध्ये उत्तर आलं. इथं 1 कोइफिशियंट पाहिजे होता आणि सगळं इक्वेशन जनरल फॉर्म मध्ये पाहिजे होतं, ते जनरल फॉर्म मध्ये आलं. आता आपल्या नेहमीप्रमाणे एक बॉक्स करायचा, केला. आता काय करायचं, जी इथली संख्या आहे ना ती उचलायची, -4/3 गुणुले, कंपल्सरी 1/2 ने गुणायचं, 1/2 ने गुणायचं म्हणून सांगितलंय. हा बॉक्स कंपल्सरी प्रत्येक वेळेस तीच प्रोसेस असणार आहे. भाग जात असेल तर घालवायचा, बेके बे, बेदुनी 4, राहिलं किती, वरच्या वरच्या गुणाकार, 2 1 2, 3 1 3 आणि वजा ह्याचा स्क्वेअर. आता एक गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवायची, ज्यावेळेस आपण एखाद्या वजा संख्येचा स्क्वेअर करतो ना, ती नेहमी पॉझिटिव्ह येतं. त्याचं कारण काय असते, तर -2 आपण लिहितो, -3 आपण 2 वेळा लिहितो, बरोबर आहे. वजा वजा काय होते, अधिक. 2 × 2 4, वजा वजा अधिक, 3 त्रिक 9. त्यामुळे कोणत्याही वजा संख्येचा स्क्वेअर हा नेहमी पॉझिटिव्ह येतो, हे सर्वांनी लक्षात ठेवायचं. त्याचं कारण असते, 2दा गुणाकार केल्यामुळे मायनस मायनस प्लस होऊन जातं. 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9. मग जे उत्तर आले ते एकदा प्लस घ्यायचं आणि एकदा काय घ्यायचं, मायनस. हे मात्र विसरायचं नाही. चला आता पुढं, ते जे काढलेलं उत्तर आहे ते दोघांच्या मध्ये ठेवून टाकायचं. y² - 3 4/3y अधिक, प्लस वाली संख्या आधी लिहायची नेहमी, मायनस वाली नंतर लिहायची, लक्षात ठेवायचं. 2/9 = 0. आता मी काय सांगितलंय, जी प्लस आहे की नाही, प्लसच्या इकडून असा कंस करून घ्यायचा. काय करून घ्यायचा,
कंस. मग करू आपण वाय स्क्वेअर मायनस 4/3y अधिक 4/9 ह्याला कंस केला आणि इकडची संख्या आय अशी होईल इज इक्वल टू 0. आता काय करायचं आपण, तर हे जे आहे ना ते इज इक्वल टूच्या पलीकडे घेऊन जायचं. वाय स्क्वेअर मायनस 4/3y अधिक 4/9 बरोबर. हे मायनस आहे तिकडे गेल्यावर प्लस झालं आणि प्लस आहे तिकडे गेल्यावर काय झालं मायनस. चला ह्याचं वर्गमूळ काढू. मी काय सांगितलंय, पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा वर्गमूळ काढायचं. वायचं वर्गमूळ वाय, एका ठिकाणी जर मायनस चिन्ह असेल तर इथं 4चं वर्गमूळ 2, 9चं वर्गमूळ 3 ह्याचा स्क्वेअर करायचा इज इक्वल टू छेद सामान्य दोन्हीपैकी एक लिहिला, वरच्यांची वजाबाकी केली 4 वजा 2 y वजा 2/3 चा वर्ग बरोबर 2 मधून 4 मधून 2 गेले 2 राहिले खाली 9. इकडचं स्क्वेअर घालवले की इकडे काय येतं रूट येतं. y वजा 2/3 बरोबर अंडर रूट 2/9. आता वर्गमुळातनं बाहेर निघत असेल तर काढायचं. ज्यावेळेस आपण वर्गमुळातनं बाहेर काढतो त्यावेळेस एकदा प्लस आणि मायनस घ्यायला विसरायचं नाही. 2चं वर्गमूळ निघत नाही म्हणून हायस्ट ठेवलं, 3चं वर्गमूळ निघतंय, 9चं वर्गमूळ 3 निघतंय म्हणून काढलं. आता आपल्याला काय करावं लागेल, एकदा प्लस घ्यावं लागेल रूट 2/9 आणि एकदा काय घ्यावं लागेल मायनस, और y मायनस 2/3 इज इक्वल टू मायनस 2√3. आता y इज इक्वल टू हे मायनस आहे तिकडे गेल्यावर काय झालं प्लस. छेद सामान्य दोन्हीपैकी एक लिहिला आणि वरच्यांची बेरीज. एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळेस एक गोष्ट वर्गमुळात आणि एक बाहेर असेल त्यावेळेस त्यांची ऍडिशन होत नाही. तेच आपलं फायनल आन्सर असते, तिथंच आपलं उत्तर स्टॉप होते. आता इकडं y इज इक्वल टू मायनस रूट 2/3 हे मायनस आहे तिकडे गेल्यावर प्लस झालं. छेद सामान्य दोन्हीपैकी एक लिहिला, वरच्यांची काय करायची बेरीज वजाबाकी काय असेल ते करून घ्यायची आणि एक वर्गमुळात आणि एक बाहेर असेल तर त्यांचं सोल्युशन होत नाही त्यामुळे ते गणित हाय असं ठेवायचं. ते हाय असं ठेवायचं. खाली वाक्य लिहायला विसरायचं नाही. काय वाक्य लिहायचं, देअरफॉर प्लस 2/3 and वजा रूट 2 प्लस 2/3 are the solution of given quadratic equation. वाक्याला अर्धा मार्क असणार आहे त्यामुळे वाक्य सर्वांनी लिहायचं म्हणजे लिहायचं. बघा, कम्प्लिटिंग स्क्वेअरची 2 टाईपची गणितं घेतले. ज्यावेळेस इथं कोइफिशियंट 1 असेल त्यावेळेस आणि इथं कोइफिशियंट 1 पेक्षा जास्त असेल तुमचं हितच कम्प्लिटिंग अख्खं कम्प्लीट पूर्ण होऊन जाते. ह्या 2 टाईपचीच गणित एक्सरसाइज मध्ये. हे 2 जर गणितं तुम्ही काळजीपूर्वक जर बघितले असतील, समजले असतील तर बाकीची गणितं सगळं सुटते तुम्हाला. ह्या टाईपने सगळे गणितं सोडवून बघायचे, नक्की सुटतील. फॉर्म्युला मेथड कडे. मेथड फॉर्म्युला मेथड सोपे. फॉर्म्युला मेथड पण काही सुद्धा अवघड नाहीये. फॉर्म्युला मेथड. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला पाठ असेल तरच फॉर्म्युला मेथड जमते, नाही तर तुम्हाला जमत नाही. सर्वांना फॉर्म्युलाच पाठ असायला पाहिजे. आता फॉर्म्युला काय बघा, x इज इक्वल टू एक्स म्हणजे इथं कोणतंही व्हेरिएबल येऊ शकतं. इथं जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये तुम्हाला जर इक्वेशन जर y दिला असेल y व्हेरिएबल तर इथं y येणार, x असेल तर x येणार. इथं जी तुम्हाला इक्वेशन मध्ये व्हेरिएबल दिला असेल ती इथं घ्यायचं. x इज इक्वल टू मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. हा आपला फॉर्म्युला. हा जर फॉर्म्युला सर्वांना पाठ असेल तरच तुम्ही फॉर्म्युला मेथड सोडवू शकता. समजतंय का? चला, मी हा फॉर्म्युला पाठ करून घेतलेला आहे सर्वांना. माझं ऑनलाईन पण लेक्चर, ऑनलाईन पण क्लास चालू आहेत 10वीचे. त्यामुळे कुणाला जर जॉईन करायचं असेल तर मला कमेंट्स मध्ये मेसेज करू शकता, तुम्ही पण जॉईन करू शकता. हे फॉर्म्युला जर पाठ असेल तर तुम्हाला फॉर्म्युला मेथड जमते. फॉर्म्युला सर्वांनी पाठ करून ठेवायचा. बघा काय फॉर्म्युला आहे आणखीन एकदा सांगते. x इज इक्वल टू मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस
4ac. चला आपण गणित सोडवायला घेऊयात आता. गणित m square minus 14m plus 13 is equal to 0. आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला मेथड मध्ये ए बी सी दिसते का? काय करावं लागेल? आधी ए बी सी च्या किमती काढून घ्याव्या लागतील. बरोबर आहे? कशाच्या किमती? ए बी सी च्या किमती तुम्हाला काढून घ्याव्या लागतील. ए बी सी. आता बघा, m square minus 14m plus 13 compare with कुणासोबत कम्पेअर करायचं? तर जनरल फॉर्म्युला सोबत ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 ह्याच्या सोबत कम्पेअर करावं लागेल. मग ए ची किंमत काय? इथं 1, इथं काय नाही म्हणजे 1 असते. बी ची किंमत काय? -14 आणि सी ची किंमत काय? 30. इथपर्यंत कुणाला अडचण नसावी. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो फॉर्म्युला आहे की नाही, ह्या फॉर्म्युल्यातला ही किंमत आधी काढून घ्यायची सेपरेट. म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत आधी काढून घ्यायची. का तर फॉर्म्युल्यात परत लगेच मिळकाला होते, त्यामुळे आधी ही किंमत काढून घ्यायची, डायरेक्ट परत ती पुट करायची. बी ची किंमत किती आहे? -14चा वर्ग. बी ची किंमत किती आहे? -14चा वर्ग वजा 4. ए ची किंमत किती आहे? 1. सी ची किंमत किती आहे? 13. 14चा वर्ग 196 वजा 13 चौक 52 मग 196 मधून 52 गेले किती राहिलं? 144. म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत किती आहे? 144. ही किंमत आपण काढली आता. बरोबर आहे? आता काय नाही, आता आपला फॉर्म्युला घ्यायचा. आपलं व्हेरिएबल m वापरले त्यामुळे ते m घ्यायचं. मायनस बी. बी ची किंमत काय आहे? -14. ही फॉर्म्युल्यातनं मायनस आहे, ही बी ची किंमतचं मायनस आहे. प्लस और मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत 144. 2 इंटू ए ची किंमत 1. m इज इक्वल टू, हे मायनस मायनस काय झालं? प्लस. प्लस और मायनस 144 कितीचं वर्गमूळ आहे? 14चं 2. m इज इक्वल टू, एकदा काय करायचं? हे 12 प्लस घ्यायचं आणि एकदा काय करायचं? मायनस. और m इज इक्वल टू 14 वजा 12/2. मग m इज इक्वल टू 14 आणि 12 किती झालं? 26/2. बेकेवे बेत्रिक 6. म्हणजे m ची किंमत किती आली? 13. किती आली? 13. आता इथं m इज इक्वल टू 14 मधून 12 गेली किती राहिलं? 2. बेकेवे म्हणजे m ची किंमत किती आली? 1. किती आली? 1. आता सर्वांनी खाली वाक्य लिहायला मात्र विसरायचं नाही. 13 and 1 are the solution of one quadratic equation. खाली वाक्य लिहायला विसरायचं नाही. वाक्याला तुम्हाला अर्धा मार्ग आहे, त्यामुळे सर्वांनी वाक्य लिहायचं. कोणाला काय अडचण? आता आपण आणखीन एक गणित घेऊयात फॉर्म्युला मेथडचं. दुसरं गणित घेऊयात. 5m² x घेऊयात. काही जरी कोणतं जर व्हेरिएबल असेल तर तिथं व्हेरिएबल तीच वापरायचं, एवढं काही प्रॉब्लेम येत नाही. x² मायनस 3x मायनस 2 इज इक्वल टू 0. काय नाही, सगळ्यात सुरुवातीला काय करायचं? कम्पेअर करायचं. x² मायनस 3x मायनस 2 इज इक्वल टू 0. कम्पेअर विथ कशासोबत कम्पेअर करायचं? कम्पेअर विथ जनरल फॉर्म्युला x² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. चला कम्पेअर केलं की a ची किंमत किती आली? a ची किंमत काय नाही म्हणजे 1 असते. b ची किंमत -3 आणि c ची किंमत -2. ज्या किमती आपल्याला मिळाल्या. चला फॉर्म्युला काय आपला? x इज इक्वल टू -b प्लस और मायनस अंडर रूट b² मायनस 4ac अपॉन 2a. बरोबर आहे? चला
मग आता सगळ्यात सुरुवातीला मी मगाशी सांगितलं होतं ही किंमत काढून घ्यायची बी स्क्वेअर मायनस 4ac, बी स्क्वेअर मायनस 4ac. बी ची किंमत -3, 3 चा वर्ग वजा 4 गुणिले ए ची किंमत 1, सी ची किंमत -2, 3 चा वर्ग 9, हे वजा आणि हे वजा काय झालं अधिक झालं, 4 गुणी 8 बरोबर आहे, 9 आणि 8 किती झालं 17. म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत किती आली 17. किती आली 17. चला आता आपण किमती पुट करू फॉर्म्युल्यात, काय अवघड नाहीये. फॉर्म्युला काय x इज इक्वल टू मायनस बी, बी ची किंमत किती आपल्याकडे -3 म्हणून ठेवून टाकू -3 प्लस और मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत 17 अपॉन 2 इंटू ए ची किंमत 1. x इज इक्वल टू हे मायनस मायनस काय झालं प्लस, प्लस और मायनस अंडर रूट 17 अपॉन 2. आता 17 चा वर्गमूळ निघत नाही त्यामुळे ते आपल्याला तसंच ठेवावं लागेल. म्हणजे x ची किंमत काय करावं लागेल 3 प्लस 17 रूट अपॉन 2 और दुसरी x ची किंमत किती x इज इक्वल टू 3 मायनस 17 अपॉन रूट 17 अपॉन 2. म्हणजे x च्या किमती आपल्याला 2 भेटल्या. मग खाली वाक्य लिहायला विसरायचं नाही. काय वाक्य लिहायचं therefore 3 plus root 17 upon 2 and 3 minus root 17 upon 2 are the solution of given quadratic equation. Given quadratic equation. हे वाक्य लिहायला कुणी सुद्धा विसरायचं नाही का, तर शेवटी वाक्याला तुम्हाला अर्धा मार्क फिक्स असतो. त्यामुळे सर्वांनी शेवटचं वाक्य मात्र लिहायचं नक्की म्हणजे नक्की. चला सर्वांना जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या भरपूर मित्रमैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांना ह्याचा फायदा होईल. आणि कोणाला जरी ऑनलाईन क्लास जॉईन करायचे असतील तरी पण मला कमेंट्स मध्ये मेसेज करू शकता. ऑनलाईन क्लास मध्ये सगळे A to Z गणित सोडून दिले जातील, सगळ्या गोष्टी इथंच क्लिअर करून घेतल्या जातील, सगळ्या गोष्टी इथंच फॉर्म्युला सहित सगळं पाठ करून घेतलं जातं. त्यामुळे कुणाला जर ऑनलाईन क्लास जॉईन करायचा असेल तर मला कमेंट्स मध्ये हाय मेसेज टाका, मी तुम्हाला डिटेल्स देईन. चला लाईक करायला विसरू नका.